नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2.5 वाटी पांढरे पॉलिश तीळ, 2 वाट्या चिकीचा गूळ, पाव वाटी खोबरं, पाऊण वाटी शेंगदाणे, पाव वाटी भाजकी चणा डाळ जी आपण चिवड्यात घालतो, 2 चमचे खसखस, वेलची जायफळ पूड आणि तूप। सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया। बघा, मी जाड बुडाची कढई घेतली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। मंद आचेवर सतत हलवत तीळ भाजल्याने तीळ खमंग भाजले जातात आणि कुरकुरीत बनतात। तीळ सतत हलवत राहिल्याने ते एकसारखे भाजले जातात। आता आपले तीळ भाजत आले आहेत, त्यांचा रंग बदलला आहे, तुम्ही बघू शकता। तीळ खूप डार्क होईपर्यंत नाही भाजायचे आहेत, नाहीतर त्यांची चव कडवट लागते। इथे आपले तीळ भाजून झाले आहेत, त्यांना आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर ब्लॅक स्पॉट येईपर्यंत भाजायचे आहेत। आता शेंगदाणे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। आता त्याच कढईत आपण डाळवं भाजून घेणार आहोत। तुम्ही डाळवं स्किप सुद्धा करू शकता। डाळवं मंद आचेवर खमंग भाजून घेऊया। आता आपण किसलेलं सुकं खोबरं भाजायला घेऊया। खोबरं खूप लाल होईपर्यंत नाही भाजायचंय, हाताला कुरकुरीत लागेपर्यंत भाजायचं आहे आणि भाजताना सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर करपण्याची शक्यता असते। आता मी गॅस बंद केला आहे आणि गरम कढईत 2 चमचे खसखस घालून ती भाजत आहे। हे बघा, आपले शेंगदाणे थंड झाले आहेत आणि मी त्यांची सालं काढून घेतली आहेत। मी इथे शेंगदाणे फक्त 2 भागांमध्ये केले आहेत। तुम्ही शेंगदाणे जाडसर कुटून सुद्धा घेऊ शकता। आता मी इथे शेंगदाण्यांपैकी अर्धे शेंगदाणे आणि 4 टेबलस्पून तीळ यांची मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहे। अशी पावडर करून घेतल्याने लाडू खाताना खमंग लागतो। ही बघा, आपली पावडर करून झाली आहे। आता भाजलेले तीळ, डाळवं, भाजलेलं सुकं खोबरं आणि तीळ आणि शेंगदाण्याची पावडर हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। चला आता आपण पाकाची तयारी करूया। पाक करण्यासाठी शक्यतो जाड बुडाची किंवा नॉनस्टिक कढई वापरावी, जेणेकरून गूळ खाली करपणार नाही। आता कढईत आपण 1 चमचा तूप टाकून घेतलंय आणि त्यावर आपण गूळ घालून घेऊया। गूळ बारीक चिरून किंवा किसून घ्यावा, म्हणजे तो लवकर वितळतो आणि पाक एकसारखा तयार होतो।
जे मोठे खडे दिसत आहेत ते पण आपण फोडून घेऊ आणि एकसारखा गूळ हलवत राहू. आता गूळ वितळला आहे. यात आपण 1 चमचा वेलची पूड आणि जायफळ किसून घालूया. आता आपण पुन्हा 1 चमचा तूप टाकून घेऊया. पाकात तूप टाकल्यामुळे लाडूवर चकाकी येते. गुळाचा पाक तयार होत आला की त्यावर असा फेस यायला लागतो. आता हा पाक झाला की नाही हे बघण्यासाठी आपण एका वाटीत थंड पाणी घेऊन पाकाचे 1-2 थेंब टाकून बघूया. त्या पाकाची जर अशी गोळी होत असेल तर आपला पाक तयार आहे. याच्यानंतर 1-2 मिनिटं पाक शिजवून घ्यावा. पाक तयार झाला आहे. आता आपण आपलं मिश्रण त्यामध्ये टाकूया आणि पटापट हलवत चांगलं मिक्स करूया. आता हे मिश्रण कडक होऊ नये म्हणून आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि मिश्रणाची कढई आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. आता आपण लाडू वळायला घेऊया. हे लाडू गरम असतानाच वळायला लागतात. हाताला चटका लागत असेल तर हाताला पाणी लावून घ्यावं किंवा तूप लावून घ्यावं म्हणजे चटका कमी बसेल. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. आपले तिळगुळ रेडी आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तिळगुळ कसे बनवता हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल GFGMला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तुमच्या आवडत्या चॅनल GFGMवर. गुड फूड, गुड मूड.